नमस्कार मंडळी, मी याशिका रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण माशाचा एक प्रकार घेऊन आलेला आहे। मासे खाणाऱ्यांना जे आवडतो, अगदी हॉटेलला गेल्यानंतर स्टार्टर साठी मागवतात, तसं मी एक पदार्थ तुम्हाला आज दाखवणार आहे। त्याचं नाव आहे प्रॉन्स पोळी वडा। तर या तुम्हाला साहित्य दाखवते ना, त्या साहित्यांमध्ये ही एक कोलंबी आहे। ही मोठ्या साईजची मी कोलंबी घेतली, अशी कोलंबी आहे मोठ्या साईजची। ती एक 100-150 ग्रॅम मी कोलंबी घेतली। टायगर प्रॉन्स आहे, तर ती थोडी साईज मोठी असेल ना, तर ती अगदी हॉटेल सारखी लागणार खायला वगैरे। आणि इथे मी एका लिंबाचा रस घेतला आहे, इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, इथे मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे, इथे मी तांदळाचं पीठ घेतलंय, इथे अंड्याचं व्हाईट घेतलेलं आहे। व्हाईट फक्त अंड्याचं घ्यायचं, येलो घ्यायचं नाहीये। इथे आलं लसूणची पेस्ट घेतली आहे, इथे मी तेल घेतलंय। आता हे तेल मी दाखवायला थोडंसं घेतलंय, पण आपल्याला तळण्यासाठी भरपूर तेल लागणार आहे। आणि इथे हे मी सुके मसाले घेतलेत, ह्याच्यामध्ये धणा पावडर आहे, जिरा पावडर आहे, इथे चाट मसाला आहे अर्धा चमचा, आणि इथे हळद आहे अर्धा चमचा, इथे काश्मीरी मिरची पावडर आहे, मीठ आहे, आणि इथे मिक्स मसाला आहे। आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे। आता हे मिक्स करताना तुम्हाला पहिलं आपण इथे अख्ख्या लिंबाचा रस घालायचा आहे, त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट घालायची आहे, एक 1.5 चमचा आलं लसणीची पेस्ट घाला, त्याच्यानंतर तुम्ही इथे मीठ घाला। मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी आता मीठ घालते, नाहीतर हळद आणि मीठ तुम्ही आधी लावून ठेवलात तरी चालेल। त्याच्यानंतर हळद घाला, आता हे चांगलं मिक्स करून घ्या। आता हे मिक्स करून झालं ना की आता हे छान मिक्स झालं ना की एक 15 ते 20 मिनिटं ना, अगदी 1 तासभर ठेवलात तरी चालेल। हे असं रेस्ट करायला ठेवून द्या, थोडंसं मुरेल, त्याच्यामध्ये मीठ वगैरे सगळं चांगलं लागून जाईल। त्याच्यानंतर आपण पुढची मी दाखवते प्रोसेस तुम्हाला। आता आपल्याला 15 ते 20 मिनिटं झालेली आहे, तर बघा हे चांगलं मुरलंय। तर तुम्ही ह्याच्यामध्ये मिक्स मसाला घाला, तुम्हाला किती तिखट लागतं त्याप्रमाणे तुमचा मसाला किती तिखट आहे, 1 ते 1.5 चमचा बास होतो। तिखट कमी असेल तर तुम्ही 1 चमचा घाला। कलरसाठी काश्मीरी मिरची पावडर घाला तुम्ही 1-1.5 चमचा, त्याच्यानंतर अर्धा चमचा चाट मसाला घाला, त्याच्यानंतर धणा जिरा पावडर घाला। असं हे सगळं घालून घ्या। हे घालून झालं ना की तुम्ही अंड्याचं व्हाईट घालून घ्या। हे घातल्यानंतर तुम्हाला चांगलं मिक्स करून घ्यायचंय। हे चांगलं असं मिक्स करायचंय। अंड वगैरे घातल्यानंतर ताबडतोब आपल्याला फ्रायला घ्यायचंय, त्याच्यामुळे आपण तेल आधीच तापायला ठेवायचं चांगलं कढईमध्ये। आणि नॉनस्टिक कढई किंवा आपलं बिडाची कढई असते तशी तुम्ही घ्या, म्हणजे त्याच्यामध्ये कसं कवरिंग निघणार नाही, तुमचं अगदी छान क्रिस्पी होऊन जाईल। जर तुम्ही ह्याच्यामध्ये जर ॲल्युमिनियमची वगैरे कढई असेल तर त्याच्यामध्ये लागण्याचा संभव आहे थोडंसं। आता हे तांदळाचं पीठ आहे, हे 2 चमचे घेतलंय मी। चण्याचं पीठ घ्यायचंय 2 चमचे, त्याच्यानंतर कॉर्नफ्लॉवर घ्यायचंय 2 चमचे। हे सगळं 2-2 चमचे मी घेतलेलं आहे। जर तुमचं हे मिश्रण पातळ वाटलं तर तुम्ही चण्याचं पीठ घाला, बाकी कोणतंही पीठ घालू नका, चण्याचं पीठ घाला। हे बघा खूप असं छान झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही तेल घाला,
चांगलं मिक्स करून घ्या। आता हे बघा सगळीकडे ना असं कोट झालंय, तर तुम्हाला जमलं तर तुम्ही हाताने सोडा, नाही जमलं तर तुम्ही चमच्याने सोडा तेलामध्ये आणि हे फ्राय करून आपण घेऊ। चल, तर आपण हे छान गरम तेलामध्ये असं सोडायचंय। तर चांगलं कोट झालेलं आहे आपलं, असं छान तेलामध्ये असं सोडून घ्यायचंय। आणि सोडल्यानंतर एक 2-3 मिनिटं तुम्ही त्याला हलवायचं नाहीये, म्हणजे कोट आहे ना निघणार नाही तुमचं। तर आता हे 2 मिनिटानंतर आपण असं छान असं परतायचंय, त्याला छान असं परतून घ्यायचंय। आणि असं कोलंबी शिजायला ना जास्त वेळ लागत नाही, जास्त असं कोलंबी शिजवायची नाही, नाहीतर चिवट होते। थोडंसं ज्युसी राहिली पाहिजे, त्याच्यामुळे एक 5-1 मिनिटामध्ये ही कोलंबी होणार। जाड आहे म्हणून थोडंसं तुम्ही वेट करा, कोलंबी बारीक असेल तर एक 5 मिनिटाच्या आतमध्ये शिजून तयार। तर आपली ही प्रॉन्स तयार आहे। आता आपण उरलेली पण ही फ्राय करून घेऊ। आता हा आपला प्रॉन्स कोळीवाडा तयार आहे। खूप छान असा रंग आलेला आहे, असं क्रिस्पी झालेला आहे, असं एकदम क्रिस्पी झालेला आहे। तर तुम्ही बघा, तर तुम्ही तुमच्या अंदाजाने थोडं शिजवून घ्या, जेवढी कोलंबीला वेळ लागतो तेवढं शिजवून घ्यायचं। आणि मी आता तुम्हाला सर्व करायचं दाखवते। आता ही कोलंबी झालेली आहे, तर मी काढून घेते आणि तुम्हाला सर्व करायचं दाखवते। खूपच क्रिस्पी आणि छान झालेली आहे। छोटीशी रेसिपी रेडी झालेली आहे, फार काही लागत नाही। आपण जे मासे तळायला वगैरे घेतो त्याच्यात थोडेसे साहित्य ॲड करून ही प्रॉन्स कोळीवाडा ही रेसिपी रेडी झालेली आहे। ती मी आता रेड चटणी बरोबर दिलेली आहे, तुम्ही ग्रीन चटणी बरोबर खाऊ शकता। लिंबू कांदा असं कॉम्बिनेशन खूप छान लागतं। स्टार्टरला तुम्ही करू शकता घरी, किंवा रेस्टॉरंटला गेलो तर आपण मागवतो, तर आपण घरी करायला काहीच हरकत नाही। तर तुम्ही करून बघा, तुम्हाला फार आवडेल। आणि नॉनव्हेज खाणारे असतील, जे मासे खाणारे असतील, तर त्यांना तर कोलंबी खूप आवडते। तर आमच्या घरातली आवडती डिश आहे, त्यामुळे आज तुम्हाला मी दाखवली। अगदी छोटीशी आहे, पटकन होणारी आहे, तर तुम्ही करा। आणि आमचं चॅनल जर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची आहे की आमचे 100 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत। तर त्याच्यामुळे आपण नेक्स्ट टाइम आपण काहीतरी गुलाबजाम वगैरे असं काहीतरी वेगळं काहीतरी गोड करण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन। पण आम्हाला खूप सपोर्ट केल्याबद्दल तुमचे फार फार धन्यवाद। आणि असाच कायम तुमचा सपोर्ट असू देत आमच्या चॅनलला। तर तुम्हाला मी आज खूप खूप मनापासून धन्यवाद देते।
तुमच्या कमेंट्स ऐकते, महाराष्ट्राच्या बाहेरूनही कमेंट्स येत आहेत, त्यामुळे मला खूप बरं वाटतंय आणि हे चॅनल सुरू केल्याचा मला खूप आनंद होतोय. तर त्यामुळे तुम्ही बघा, जास्तीत जास्त चॅनलला आमच्या सपोर्ट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. नमस्कार.